बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्धव ठाकरे सध्या बोलतायत, थेट जाऊयात। 2014 साली जेव्हा आपण मोदीजींना पाठिंबा दिला होता, 19 साली पण दिला, पण 14 साली त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी करणार, ऐकताय का? विसरलं तुम्ही? माहितीये किती जणांना खरंच माहिती होती 100 स्मार्ट सिटी देशामध्ये उभे करणार होते? मला बाकीच्या कोणाला माहितीच नसेल। आणि त्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातली 8 शहरं होती, त्याच्यामध्ये नाशिक एक शहर होतं। वसंतराव सगळे तुम्हाला आज ती योजना गुंडाळून टाकली। काय नाशिक किती स्मार्ट झालं? काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय? रस्त्याची कामं झालेत, गटारची झालेत, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय? पण खर्च झालाय जवळपास 1943 कोटी। हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे। कुठे गेला? कोणाच्या खिशात पैसा गेला? कोणाच्या खिशामध्ये गेला? हे जे काही प्रश्न आहेत ना, माझं तर मत असं आहे की पुढे काय करायचं? काही करू नका, एकच काम करा। 2014, 2019 आणि आता गेल्या वर्षी काय 24, जे काही भाजपनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली किंवा थापा मारल्या होत्या, मोठे नाशिकभर नाशिकसाठी काय काय देणार होते त्याची होर्डिंग करून लावा, मोठी लावा। शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना, माता भगिनींना 1500 नाही 2100 देऊ। किती रुपये आले? म्हणजे दणादण घोषणा जाहीर केल्या, त्यांनी घोषणा केल्या आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील, आता एवढे नाही मिळणार तेवढेच मिळतील। मग आधी तुम्ही या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसून मतं का घेतलीत तुम्ही? माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं। आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की 31 मार्च पर्यंत नमो योजने, काय ती नमो किसान योजना, त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील। इकडे शेतकरी आलेत, कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत? आज तारीख काय? 16 एप्रिल। मग झालं ना, 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते, कुठे गेले पैसे? आले का पैसे? उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालले, तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे? लग्न करायला? अरे तुझ्या बापाचं काय जाते तुला? तू आम्ही कर्ज काढतोय, आम्ही शेती करतोय, तुम्हाला काय करायचंय? आत्महत्या करते त्या घरामध्ये तुम्ही जाताय कधी? मंत्री कधी जातायत? पण हे सगळे मला राग कुठे येतो? या ढोंगावरती मी लाथ मारलेले। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे, हे भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नाही। ह्यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे? अरे हिंदू म्हणून मतदान करू शकतो, हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम दाखवून दिलं। हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत। आणि 87 सालची जी काय पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, रमेश प्रभू, ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती। लढल्या आधी गेल्या असतील, पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती। आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कार्टून सुद्धा काढलेलं आहे, कारण भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद। आणि तेव्हा मला ते सुद्धा कदाचित कार्टून फटकारीमध्ये असेल। अटल बिहारी वाजपेयी गांधीजीसारखा पंचा घातलाय आणि बकरी घेऊन चाललेत, गांधीवादी समाजवाद। हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे। तुम्ही ते सगळं पुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही खुळ्यागत ते मानायचं? लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं। म्हटलं काय करायचं ते करा, काढत नाही। आम्ही जय श्रीराम बोलतो, जरूर बोलतो, रामाची पूजा आम्ही करतो। तुम्ही तिकडे अयोध्येत मंदिर बांधलं, जर शिवसेना त्याच्यात नसती तर तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचूच शकला नसता। कारण तेव्हा वाजपेयींनी सुद्धा माफी मागितली, आडवाणींनी माफी मागितली। फक्त ते बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान नव्हे गर्व आहे, हे एकट्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं। आणि मग 87 सालानंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात। त्याच्या आधी भाजपची सुद्धा, आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते,
त्यांनी खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल, पण हिंमत असेल तर उडी मार, नाहीतर पंचा गुंडाळीने तसाच परत जा. जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याच्या परिणामाची पर्वा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे. आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा, म्हणजे हार जीत हा एक विषय झाला, परंतु आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मगाशी त्या शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता, तसे सगळे जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा, काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले. जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही. पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं. चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत. कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो ह्या तुम्ही सगळ्यांनी विचार करा. काय तुम्हाला काय पाहिजे? नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचे, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे, पंतप्रधान व्हायचे, राष्ट्रपती व्हायचे, की माझ्या राज्याला, माझ्या महाराष्ट्र धर्माला आणि माझ्या हिंदुत्वाला आणि माझ्या देशाला जपायचंय हे पहिले ठरवा आणि हे मग माझ्याकडे या. मंत्रीपद पाहिजे असतील, नाहीये माझ्याकडे, माझ्या हात रिकामे आहेत. आमदारक्या, खासदारक्या उमेदवारी देऊ शकेन, पण काम आपण काय करतोय? जसं राजाभाऊ झाले ना खासदार, कोणी तुम्हीच मेहनत घेतली. पण मला काही पाहिजे हे जर का कोणाच्या मनात असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही नाही. पण आपण मिळून माझा महाराष्ट्र जपणार असू तर माझ्यासोबत या, माझ्याकडे खूप काही आहे, खूप काहीतरी. म्हणजे सारी गोष्ट आहे की मरे मी बघितलं, आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले. एक फक्त मुद्दामून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळे याचं मार्गदर्शन केलं ना, बूथ मॅनेजमेंट. ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे, ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण हे मुंबईचं आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी, त्याच्यात नंबर 1 आहे बूथ अध्यक्ष, मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मग बूथ सरचिटणीस, नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मग सदस्य, लाभार्थी प्रमुख, म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ, त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर, मग सदस्य 2, सदस्य 3 करत करत 10 सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. ही तयारी आपण केली पाहिजे. आणि पुढे सूचना आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असाव्यात, त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे. नंतर किमान 1 SC आणि ST प्रतिनिधी असावा, ही त्यांची मांडणी आहे. आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत. म्हणजे EVMचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल, पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीममधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर त्याला कळलं पाहिजे मतदानाला आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय. कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. हा एवढ्या पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे, पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो, म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर, घरी आले होते, मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती
आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो? आपण सरकार यशस्वीपणाने चालवून दाखवलं होतं. 2.5 वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. 10 रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं. मुंबईमध्ये 500 फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या. मी म्हणजे आपल्या सरकारने. पण आपण काय राहिलं? तुम्ही किती देताय? 2100, आम्ही 3000. तुम्ही किती देताय? एवढे, आम्ही तेवढे. ह्याच्यात नुसतं आपल्या चढाओढीमध्ये राहिलं. आणि आपण केलेलं काम म्हणजे या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आता ती वेळ आहे. नाशिकमध्ये मगाशी कोण सांगत होतं? वसंतराव तुम्ही सांगत होते की कोण तुम्ही आला तर सुनील वगैरे की पहिल्या नगराध्यक्ष आपले होते, हो ना? तुम्ही मगाशी बोललात गुप्ते. म्हणजे किती वर्षापासून आत्तापर्यंत नाशिकशी आपला संबंध आहे. पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलं आहे ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी? त्याच्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे. कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे, मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेने एक विश्वविक्रम केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय केलं आहे विश्वविक्रम? हे बोगस सदस्य नोंदणी सोडा. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली त्या वर्षामध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विश्वविक्रम केलेला आहे. कदाचित भाजपवाले येतील, आम्ही पण केला विश्वविक्रम. कसला? गोमूत्र वाटपाचा. हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही. त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे. पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला, फेक नॅरेटिव्ह की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला? कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही. आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं. आज जे काय भारतीय जनता पक्ष करतंय हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं? मी सोडलं का भाजपने सोडलं? आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही. आणि संपूर्ण 2 दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली, मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा. अगदी अमित शहा बसले होते, राजनाथ सिंग बसले होते, किरण रिजिजू बसले होते, पियुष गोयल बसले होते. आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलुगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता कोणता त्यांचा पक्ष जदयू करेल, TDP करेल. आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतलं आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं. आजपर्यंत कधी कोणत्याही पक्षाने, भारतीय जनता पक्षाने मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जो या देशासाठी मरायला तयार आहे आणि जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो, माझा देश मानतो. तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे. मग हे काय करतायत? जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला. हिंदू मुसलमानांना नुसतं लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड. आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरतायत. आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं
की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही शिकवण आहे. मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली, परवाकडे हनुमान जयंती झाली, त्याच्या आधी रामनवमी झाली, किती हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्या दिले, कोणाच्या तरी एका तरी हिंदूंच्या घरात आले. पण यावेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगाते मोदी आणि भाजपच्या, म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे, स्वतःच्या पैशातून, म्हणजे भाजपनी जो काय ओरबाडलाय पैसा, त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटतायत. म्हणजे हिंदूंना दिली घंटा, यांना देत आहे सौगात. आनंद आहे. पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता? बटेंगे तो कटेंगे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार. हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे. कारण हे कोणाचेच नाही आहेत, हे कोणाचेच नाही आहेत. हे वापरा आणि फेका. आणि आज येताना मुद्दामून आठवले म्हणून सांगतो, कारण तुम्ही सगळेजण भगवे सगळे शिवपट्टे घालून आलेले आहात. मी बघितलं सगळे भगवे लागलेत, पण त्या भगव्यावरती मशाली आहेत. मशाली वेगळ्या ठेवा, पण आपला भगवा हा भगवाच असला पाहिजे. भगवा भगवाच पाहिजे. कारण हाच डाव भाजपचा आहे. जो एक आपल्या शिवछत्रपतींचा पवित्र भगवा आहे, त्या भगव्यामध्ये भेद करायचा. हा तुझा भगवा वेगळा, माझा भगवा वेगळा, ह्याचा भगवा वेगळा नाही. आमचा भगवा एकच, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आमच्या हातात दिला हिंदुत्वाचा पवित्र भगवा, तोच आमचा भगवा आहे. तीच आमची ओळख आहे. मशाल आमच्या मनात आहे, मशाल निवडणूक चिन्ह आहे, पण भगवा ही आमची ओळख आहे. भगवा ही आमची ओळख आहे. आणि आम्ही हिंदू कसे आहोत? आम्ही मराठी पण आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि देशामध्ये आम्ही हिंदू आहोत. हे माझं वाक्य नाही, शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे. त्याच्यामुळे आपलं जे एक कर्तव्य आहे, हिंदुत्व जपणारा आपला महाराष्ट्र धर्म आहे. जो हिंदुत्व जोपासतो तो महाराष्ट्र धर्म आहे. आम्ही जय श्रीराम जरूर बोलतोय, जरूर बोलू, पण जय श्रीराम बोलताना तुम्हाला सुद्धा जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी बोलावंच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र बोलावंच लागेल. तुमची वेडी वाकडी संस्कृती आमच्यावरती आम्ही लादू देणार नाही, अजिबात देणार नाही. जसं आम्ही, अरे तुम्ही आम्हाला रामाचं कौतुक काय सांगताय? जय जय रघुवीर समर्थ सांगणार आमच्या रामदास स्वामींनी कधीच ते आम्हाला शिकून गेलेले आहे. हे तुम्ही आत्ता दिवटे उपटलेले आहात, आत्ता तुम्हाला प्रभू रामचंद्र दिसायला लागलेले आहे. आणि आमच्या मनात कधी पाप नसतं. आणि आमचं हिंदुत्व एवढं तकलादू नाही आहे की एखादी गोष्ट केली किंवा केली नाही म्हणून आम्ही लगेच भ्रष्ट झालो. हे असं थोतांड आम्हाला कधी शिकवलेलं नाही आहे. जे पूर्वी काय होतं ना, स्पृश्य अस्पृश्य किंवा कोणाची सावली पडली तर बाटला, हे एवढं थोतांड, हे असं हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही आहे. पण जसं शिवसेनेने त्या विधेयकाला विरोध केला तसाच तामिळनाडमधल्या अण्णा द्रमुकने विरोध केलेला आहे. माहिती आहे तुम्हाला? अण्णा द्रमुकने विरोध केला. आणि अण्णा द्रमुकने विरोध केला त्याच्या 2-3 वर्ष आधी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुकची युती जी होती ती तुटलेली होती. आणि ती तोडताना अगदी दोघांनी, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या त्या अण्णामलाईंनी अण्णा द्रमुकच्या सगळ्या मोठ्या नेत्यांवरती फार घाणेरडे आरोप केले होते. आणि मग अण्णा द्रमुकने भाजपला सांगितलं होतं युती तोडताना की तुमचं भगव्या रंगाचं राजकारण, तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा हा तमिळनाडमध्ये चालणार नाही. हा तमिळी आणि द्राविडी संस्कृतीचा अपमान आहे, तो तमिळनाड सहन करणार नाही, म्हणून युती तोडली होती. अण्णामलाई हा भाजपचा, त्यांचा मला वाटतं प्रदेशाध्यक्ष, खूप जोरात त्या अण्णा द्रमुक विरुद्ध बोलत होता. पण या विधेयकाला विरोध केल्यानंतर 2 दिवसात स्वतः अमित शहा तिकडे गेले आणि अण्णा द्रमुक बरोबर युती करून आले. अण्णा द्रमुक काय हिंदुत्ववादी आहे? आणि केवळ तिकडे द्रमुकला हरवायचं, कारण स्टॅलिन बसला त्यांच्या बोखांड्यावर. त्यांनी त्या राज्यपालांच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज दिलं, आव्हान दिलं, ते जिंकले. तरीसुद्धा अजून ते राज्यपाल त्यांनी तसेच ठेवलेत भाजपनी. ते जाऊ द्या.
पण निवडणूक जिंकण्यासाठी अण्णा द्रमुकांनी ज्यांनी वक्फच्या विधेयकाला विरोध केला, हिंदुत्वाला विरोध केला, भगव्या राजकारणाला विरोध केला, भगव्या रंगाच्या राजकारणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर बाजूला बसून सत्तेची मलई खाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अण्णा मलईचा त्यांनी बकरा केला. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही माझ्यावरती आरोप करणार? तुम्ही आरोप कराच, मी तर एका आता पुस्तिकाच काढतोय. सगळी यांची जी काही पापं आहेत ती सगळी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. ही हिंदुत्वाच्या विरुद्ध यांनी काय काय सगळं काय कसं केलंय, आणि मग आमच्यावरती त्यांना म्हणा आरोप करा, हिंमत असेल तर, की मी हिंदुत्व कुठे सोडले ते मला दाखवा. पण फेक नरेटिव्हचा जर का आपण विचार केला तर मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे. हेच फेक नरेटिव्ह आहे. कारण तिकडे नितीश कुमार बरोबर ती युती केलेली आहे. जो नितीश कुमार संघमुक्त भारत पाहिजे म्हणून बोलले होते. तिकडे आंध्रामध्ये चंद्राबाबू बरोबर त्यांनी युती केली. ज्या चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते आणि मोदी चंद्राबाबूंना युटन बाबू बोलले होते, पण बसलेत. मुफ्ती महबूबा बरोबर तिकडे काश्मीरमध्ये बसले होते. मग तुम्ही मला एक अशी गोष्ट सांगा की जी त्यांनी केलेली आहे आणि जी मी केलेली आहे असं आम्हाला साम्य दाखवा ना. काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व? मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे. तुम्हाला आम्ही सोडलंय, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मी परत सांगतो. पण हा जो काही भ्रम निर्माण करतायत, आणि मगाशी जे काय मी तुम्हाला सांगितलं की एकमेकांमध्ये दगड मारायला लावायचे, इकडे बटेंगे तो कटेंगे, तिकडे बाटेंगे तो जितेंगे, मी काय चाललंय काय यांचं? नेमकं काहीतरी तुम्ही एक लाईन धरा ना. म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या भाषेत आता समोर महिला आहेत म्हणून मी बोलू शकत नाही तो शब्द, पण शेतामध्ये बैल जातो ना त्याची लघुशंका करताना म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मला काय बोलायचंय. असं वाकडं 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 तसं नका ना जाऊ, जा ना सरळ जा, मग आम्हाला कळेल की अरे हा तुम्ही खरोखर हिंदुत्ववादी आहात. पण एकदा धरायचं, एकदा मारायचं, एकदा सौगात द्यायची, एकदा अमुक करायचं, एकदा तमुक करायचं, म्हणजे काय करायचं आहे? आजपर्यंत आम्ही तरी कधी जाऊन पाकिस्तानमधल्या नवाज शरीफचा केक खाऊन नाही ना आलो? आमच्यापैकी कोणी जाऊन तिथल्या जिनाच्या थडग्यावरती डोकं टेकून नाही ना आलं? आणखीन असं आम्ही काहीच केलेलं नाहीये. पण या देशामधले जर का मुस्लिम, देशप्रेमी मुस्लिम, आता परत मोहन भागवत म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राष्ट्र निर्मिती करू, मुसलमानांनी सुद्धा शाखेत यायला तयार, काही हरकत नाहीये, फक्त एकच अट, ते देशप्रेमी असले पाहिजेत. मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आता जी काय सौगात वाटली 32 लाख कुटुंबियांना, तुम्ही नेमकं ओळखलं कसं की हे देशप्रेमी आहेत आणि हा देशद्रोही आहे? कसं ओळखलं तुम्ही? बरं, मला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं. आपल्याकडे गोवंश हत्या बंदी आहे, ठीक आहे, माझा त्याला काही विरोध नाही आहे. पण जे किरण रिजिजू बोलले होते की ते गोमांस खातात ते तुमचे मंत्री, आणि रस्त्यात कोणीतरी एक तुम्हाला संशय आला, जसं तो आर्यन मिश्रा गेल्या वर्षी मारला होता कुठे हरियाणामध्ये का काहीतरी, मग त्यांनी त्याच्या गाडीमध्ये काहीतरी मांस आहे म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा 30 किलोमीटर पाठलाग केला आणि त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला. मग त्यांनी गाईचं मांस नेलं, हा संशय आला म्हणून त्याला रात्रीचा पाठलाग करून मारला. आणि इकडे सांगतो की जो रिजिजू सांगतात ते गोमांस खातात, ते तुमच्या बाजूला बसून वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं विधेयक मांडतात. नेमकं तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडा बुडखा आकार उकार आहे की नाही आहे? आणि मग शेवटी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरी जी काय एक जबाबदारी आहे ती आपल्यावरती आहे, महाराष्ट्रावरती. कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला, हे आपण इतिहासात ऐकलं. आज आपण जर का उद्याची दिशा नाही दाखवलं तर इतिहास आपल्याला सांगेल अरे तो इतिहास होता, पण हे सगळे नालायक निघाले. आपण नालायक असता कामा नये, आपण नालायक होऊ शकत नाही. ठीक आहे, काही वेळेला खड्डे येतात, पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो, म्हणजे असं आणि म्हणून असं नाही, आणि म्हणून नाही, कारण अजून मी काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर, आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोरायची गरज पण नाही आहे. जे आहे ते एसन्सी त्यांना सोडून द्या. तर लढण्यासाठी जशी तलवार लागते, तलवार पकडायला मनगट लागतं ना, पण मनगटामध्ये तलवार पकडल्यानंतर पहिलं लढण्यासाठी मन असावं लागतं. ते मन तुमच्याकडे आहे की नाही ते पहिलं मला सांगा. या सगळ्या
अगदी हा पराभव मी पराभव मानायला तयार नाही. हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे. आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने, म्हणजे आता 288च्या वरती जागा नाहीत म्हणून, पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मताने आपली जनता, कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे. जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उफराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे सगळे बांधव हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही. यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय छत्रपतींचा महाराष्ट्र राहणार नाही हा विश्वास माझ्यामध्ये आहे आणि मला वाटतं तोच विश्वास तुम्ही घेऊन कामं सुरू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी राष्ट्रगाण्यासाठी उभं